पण येतोय का थोडा? नाही पण युधा तंबोरा मोठा झाला ना तर तुझा आवाज अडकतो. पण येतोय ऐकू तंबोऱ्याचा आवाज? बरं ठीक आहे ठीक आहे, माझा नाही बरोबर येत येतोय. आहे. तंबोरा नाही येत आहे ऐकू. ठीक आहे, नको, काही गरज नाही. सर्वांना नमस्कार. अं, संत वाङ्मयाचा हा जो आपला चतुर्मासातला अं, आजचा वार आहे, त्यात संत मीराबाई बद्दल, मीराबाई यांच्याबद्दल काही बोलणं आणि थोडं गाणं. मुळात संत वाङ्मयाचा माझा खूप सखोल खूप अभ्यास आहे वगैरे असं नाही, पण संगीताच्या अभ्यासातून कळत नकळत होत गेलेला संत रचनांचा अभ्यास, पारंपरिक रचनांचा अभ्यास आणि चांगल्या रचना चा केलेला अभ्यास होत्या. तो अभ्यास करत असताना काव्याचा अभ्यास करून ते गाणं गावं लागतं. त्यामुळे थोडं थोडं काही अभ्यासलं गेलंय. त्यात संत मीराबाई बाईंच्या रचना आपल्या सर्वांना माहित आहे. मी संगीतकार हृदयनाथ मंगेशकरांचा खूप फॅन आहे आणि अजूनही आहे. आता त्याच्यानंतर अनेक इतर संगीतकारांचेही अभ्यास करत असतो. पण त्यावेळेला त्यांचे कार्यक्रम खूप बघायचो तेव्हा संत मीराबाईंच्या रचना खूप ऐकल्या गेल्या आणि कळत नकळत मग मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात जाऊन त्यांचं चरित्र वगैरे आणून वाचलं. तर त्याच्यातला थोडासा भाग मी सांगतो. संत मीराबाईंचा जन्म 1498 म्हणजे 15वं शतक संपता संपता, आणि केवळ 49 वर्षांचं आयुष्य त्यांना लागलं. 1547 साली त्यांनी देह ठेवला. चोपडी नावाचं एक राजस्थानातलं गाव आहे, उत्तरेकडचं राजस्थानाच्या सुद्धा, तिकडे त्यांचा जन्म झाला. खरं सांगायचं तर मीरा हे नाव आहे ना, हे फारसी भाषेतून मीरा हा शब्द आपल्याकडे आलेला आहे. आणखीन संस्कृतमध्ये मीर असा शब्द आहे. मीर म्हणजे महासागर. मीर या शब्दाचा संस्कृत अर्थ समुद्र असा सांगितलेला आहे, महासागर असा सांगितलेला आहे. आणि त्यावरून समीर जो आपला वाऱ्याचा जो वाऱ्याला जो समानार्थी शब्द आहे, तो मीर वरून येणारा वारा म्हणजे समीर. समीर महासागर, समुद्रावरून येणारा असा असावा, असं म्हणून वाऱ्याला समानार्थी शब्द समीर पडला असावा. आता याच्यात पाडभेद सुद्धा खूप असतात. असो, तर त्यांच्या मीराबाईंच्या आईचं नाव जशोदा आणि वडिलांचं नाव रतनसिंग राठोड. यांची खूप मोठी जहागिरी होती राजस्थानात. म्हणजे तशी आर्थिक सुबत्ता होती खूप, आणि काही कमतरता नव्हती घरात. खूप माणसं होती घरात माहेरी असताना. आणि त्या काळात आपल्याला माहितीये ही प्रथा होती की फार लहान वयात 7व्या 8व्या वर्षी 9व्या वर्षी सुद्धा मुलींची लग्न होत असत. आणि एकदा त्यांच्या घराजवळून हवेली जवळून कोणाची तरी वरात जाताना वाजत गाजत ह्या मीरेने पाहिली, आणि सगळी घरातली मंडळी उभी होती. आत गेल्यानंतर तिने आईला विचारलं, माझा नवरा कोण होणार मग आता? की हा वरातीत बसला होता घोड्यावरचा हा माणूस, तसा मग माझा नवरा कोण होणार? आता या लहान वयाच्या मुलीला काय उत्तर द्यायचं? तर त्यांच्याकडे एक जी कृष्णाची बासरी वाजवतानाची मूर्ती होती घरात, त्या मूर्तीकडे बोट दाखवून आईने सांगितलं, हे आहेत ना, हा हा तुझा नवरा, हा कृष्ण आहे ना, हा तुझा नवरा. काय बालमनाची माती अशी असते की म्हणतात तसं त्याच्यावरती जे काय कोरलं जातं मनावरती, ते खूप काळा काळापर्यंत टिकून राहतं. आणखी चांगल्या भावनेने ते कोरलं गेलं, पुढे जर का त्याच्यावरती चांगले संस्कार केले तर ते तसंच राहतं. त्यांच्या घरामध्ये सुद्धा भजन पूजन कीर्तन असं सगळं होत असेल. फक्त झाला वियोग असा की मातृवियोग मीरेला फार लवकर झाला, आणि तिचे दादोजी होते, दादा आजोबा, त्यांच्या छत्रछायेमध्ये बराच काळ तिला राहण्याची संधी मिळाली. आणि त्यामुळे वैष्णव भक्तीचे संस्कार तिच्यावरती खूप झाले. आणि वैष्णव भक्तीच्या संस्काराबरोबरच घरात नृत्य संगीत साहित्य असं सगळं, म्हणजे ते राजस्थानी साहित्य असेल ते सगळं होतं. आणि अभ्यासकांच्या मते असं आहे की संत रैनदास नावाचे आध्यात्मिक गुरु तिला फार लहान वयात लागले. त्याच्यानंतर उदयपूरचे महाराणा सांगा यांचे पुत्र भोजराज, त्यांचं आडनाव सिसोदिया, भोजराज यांच्याशी तिचा बालविवाह झाला. पण तो फार काळ नव्हता. विवाह 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 काळ तिचा फार काळ नव्हता.
तिला लवकर वैधव्य प्राप्त झालं आणि त्याच्या पाठोपाठ तिचे वडील इथे माहेरी आणि सासरे यांचे देखील असे अचानक मृत्यू झाले. त्या सगळ्या घटनांनी तिला फार लवकर वयात वैराग्य वृत्ती आली आणि या वैराग्य वृत्तीत मग ती हळूहळू भक्ती संगीतातच रमायला लागली. भक्तीतच तिला आनंद वाटायला लागला. लहानपणापासून हा कृष्ण हाच माझा पती, कृष्ण हाच माझा पती हे मनाने घेतलेलंच होतं. देहाने तिचे पती जरी भोजराज असले तरी सुद्धा भोजराजांचे सोबत असेल, त्यामुळे हळूहळू ती इतकी वैराग्य व्हायला लागली की तिने एक भजन रचलंय. त्या तिच्या अनेक म्हणजे भजनांमधून ती तिची वैराग्य वृत्ती दिसून येते. त्या काळामध्ये मंदिरामध्ये जाऊन नृत्य करणं किंवा संगीत गायन करणं हे चांगल्या सुसंस्कृत घरांमधून त्याला अटकाव असेल आणि त्यामुळे तिचे सावत्र आणि चुलत दीर यांनी तिचा हातोनात छळ केला. म्हणजे तिला विषाचा प्याला दिला, पण तिला कृष्णाने तारली वगैरे असे ज्या ज्या काही आपल्या गोष्टी आपल्याला ज्या माहित आहेत की त्याच्यातून झालेल्या आहेत की त्याच्यात थोडासा काय त्याला म्हणूया आपण ईश्वरी कृपा तिच्यावर होत असेल नक्कीच. आणि पण अशा प्रकारे तिला जाच खूप झाला. त्याच्यानंतर मात्र तिने मग कृष्ण भक्तीच कायमची अवसरून मथुरेकडे तिने प्रयाण केलं. मथुरेनंतर तिने हळूहळू वृंदावन आणि तिथून हळूहळू द्वारकेपर्यंत तिने प्रयाण केलं. या सगळ्या तिच्या प्रवासात तिने अनेक विध कृष्ण भक्तीच्या रचना रचल्या. त्याच्यामध्ये काही गरबा गीतं होती, म्हणजे त्या ठिकाणची लोकगीतं तीही तिने आणली. होरी किंवा भजनं होती आणि तिची भजनं इतकी अप्रतिम आहेत की तिच्या काही भजनांचा मराठी अनुवाद ते भजनांचे झालेले आहे आणि ते कुणीतरी केलेले नेते माडगुळकरांनी केलेले आहे. तिचं एक राजस्थानी भजन होतं, मी नुसतं ते वाचून दाखवतो. अब मैं नाचियो नाचो बहुत गोपाल, अब मैं नाचो नाचो बहुत गोपाल, काम क्रोध कौ पहिरी चोलना. काम क्रोधाची चोळी मी घातलेली आहे, कंठ विषय की माला, कंठ विषय की माल. अब मैं नाचो नाचो बहुत गोपाल, महामोह के नुपुर बाजत, महामोहाचे पाय नुपुर पायात आहे, चलत असंगत चाल, अब मैं नाचो नाचो बहुत गोपाल. माडगुळकरांनी जे थकलेले नंदलाला रचलेलं आहे, जगाच्या पाठीवर मधली जी गवळण आहे, नाच नाचुनी अति मी दमले थकले रे नंदलाला, ही गवळण मिरेच्या 350 वर्षापूर्वीच्या या रचनेचा स्वैर अनुवाद केलेला आहे माडगुळकरांनी, दुसरं काही नाही. आणि तिचं एक अजूनही प्रचलित भजन ते पुढे अनेकांनी वेगळ्या वेगळ्या चालीत ते गाणं गायलं. तेरी मैं तो प्रेम दीवानी मेरा दर्द न जाने को, तेरी मैं तो प्रेम दीवानी मेरा दर्द न जाने को. याही गीताचं माडगुळकरांनी सुहासिनी चित्रपटामध्ये अनुवाद गीताचा केलेला होता. मी तर प्रेम दिवाणी हो, मी तर प्रेम दिवाणी, माझे दुःख न जाणे कोणी, माझे दुःख न जाणे कोणी हो, मी तर प्रेम दिवाणी हो, मी तर प्रेम दिवाणी. जीवलगा कधी रे येशील तू वगैरे त्या चित्रपटातली इतर गाण्यांच्या तुलनेत हे गाणं तितकस लोकप्रिय होऊ शकलं नाही, पण फार सुरेख काव्य म्हणून फार सुरेख आहे. आपण जरूर ते मिळवा आणि जरूर ऐका. तर अशा तऱ्हेने मिरेचा हा प्रवास झाला आणि नंतर असं सांगितलं होतं की चितोडच्या किल्ल्यामध्ये एक कृष्णाचं मंदिर आहे. ते मंदिर मिरेच्या स्मृतीला समर्पित केलेलं आहे. त्यावेळेच्या राजे राजपुतांनी नंतर तिने देहत्याग केल्यानंतर. आणि आता संतांच्या देहत्यागाबद्दल अनेक वेगळे वेगळे प्रकार आपण पाहतो. कोणी समाधी घेतली, कोणी संजीवन समाधी ज्ञानेश्वरांची,
संत रामदासांची समर्थ रामदासांची समाधी, तुकारामांचा सदेह वैकुंठाला जाणं, तसं संत मीराबाईच्या बाबतीत असं सांगितलं जातं की ती शेवटी कृष्णाच्या मूर्तीमध्ये ती लीन झाली, ती लुप्त झाली आणि तिच्या कृष्णाच्या पायाशी तिचा एक छोटा एकतारी तंबोरा आणि तिच्यातले ती पायातले 2 पैंजण फक्त सापडले. गाभाऱ्यामध्ये ती गेली आणि ती लुप्त झाली, असं वर्णन आहे. असंच सेम वर्णन बंगाली संत चैतन्य महाप्रभूंच्या बाबतीतही सांगितलं जातं. ते कृष्णामध्ये लीन झाले, लुप्त झाले. काय त्यांची गती असते आपल्याला आपण सांगू नाही शकत. तो फार दूर गोष्टी आहेत. तर माझ्या आवडती मीरेची 1-2 पद मी गातो. ओके. साग मधनी मदनी सनी द गमग सनी सग साग साग मधनी सा. हा भिन्न षड्ज नावाचा राग आहे. याला काही जण कौशिक धानी असं म्हणतात. उड़ जारी का बन का उड़ जारी का बन का उड़ जारी का मेरा श्याम गया बहुत दिन कारे 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 उड़ जारी का मेरा श्याम गया बहुत दिन कारे 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 उड़ जारी का बन उड़ जारी का तेरे उड़ासो राम मिलेगा राम 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 तेरे उड़ासो राम मिलेगा धोखा खा गए मन का इस गोकुल उस मथुरा नगरी हरि है गाढ़े बन का उड़ जारी का बन का उड़ जारी का आप तो जाए विदेशा छाए हम वासी गोकुल राहे मीरा के प्रभु हरि अविनाशी चरण कमल हरि जन का उड़ जारी का बन का उड़ जारी का मेरा श्याम गया बहुत दिन कारे 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 उड़ जारी का बन का उड़ जारी का. हे सगळे संत मला वाटतं एकमेकांच्या विचारांचे सुद्धा विचारांचा पाठपुरावा करत असतील का असं मला वाटतं. ही रचना 350 वर्षापूर्वी साधारण असेल जर का असं म्हटलं जर का, तर ती मीराबाईंनी संत ज्ञानेश्वरांच्या पहिलं तोगे काऊ कोकत आहे वरून घेतली असेल का. त्यांनीही कावळ्याला सांगितलं जा रे उड आणि लवकर विठोबा कधी येतोय सांग बघू मला माझा. पाहुणे येत आहे का, पाहुणे पंढरी राहू येतील का रे सांग. तसं मीराबाई म्हणते का उड जा रे का गा मेरा श्याम गया बहु दिन का रे. असू शकतं. आता त्याचा प्रत्येकाचा तुकारामांचा पंजाबी अभ्यास होता, नामदेवांचा पंजाबी भाषेचा अभ्यास होता, आपल्याला माहितीच आहे ही गोष्ट. तसा संत मीराबाईचा संत ज्ञानेश्वरांच्या रचनांचा अभ्यास असणं अशक्य नाही. पण मला हे असं नेहमी विचार करत असतो की अभ्यास करताना की अरे हे 350 वर्षापूर्वी मीराबाईंनी रचले, मग तेच गाणं तेच काव्य रचना ज्ञानेश्वरांचे आहे आपल्याकडे. हा थोडा विचार करण्याचा भाग आहे. मीराबाईचं सर्वात परिचयाचं आणि सगळ्यांना आवडणारं भजन ते थोडं सादर करतो.
ते 2 भागात सादर करणार आहे मी त्या दिवशी सारखं. डी.बी. पलुसकरांचं अतिशय गाजलेलं भजन होतं आणि ते बापूंना खूप आवडत असेल. पायो जी मैंने राम रतन धन पायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो, पायो जी मैंने वस्तु अमोलिक दी मेरे सतगुरु, वस्तु अमोलिक दी मेरे सतगुरु, कृपा कर अपनायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो, जन्म जन्म की पूंजी पाई, जन्म जन्म की पूंजी पाई, जग में सभी को पायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो, खर्च न फूटे चोर न लूटे, खर्च न फूटे, काय सुंदर लिहिलंय बघा. जे खर्च करून संपणार नाहीये आणि कोणी चोरूनही नेणार नाही अशी पुंजी मला मिळाली. खर्च न फूटे चोर न लूटे, दिन दिन बढ़त समायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो, मीरा के प्रभु गिरिधर नागर, मीरा के प्रभु गिरिधर नागर, हरख हरख जस गायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो. या भजनावरती मी जसं त्या दिवशी म्हटलं तसं की मी काहीतरी काम वर्कआउट करत असतो, संवादिनी हातात घेऊन काहीतरी वादन चालू असतं किंवा आणि काहीतरी सुचतं. आता माझ्यासमोर रोज कोण कवी येऊन बसणार आहे त्या चालीवर काहीतरी लिहायला, तर मग ते जुनं काहीतरी कुठलं तरी चांगलं एखादं पद शोधायचं, त्या मीटरवरती बरोबर त्या लयीत बरोबर त्या छंदात बरोबर बसताय का शोधायचं भजनी ठेक्यात. एकदा मी सहज राग कलावती गात होतो. शास्त्रीय संगीताचा थोडा अभ्यास त्याच्या मागे आहे. आणि तो कलावती गाताना बागीच्या लक्षात येईल संवादिनी वाजवताना. वाजून बघ चुकून, म्हणजे चुकून काय होतं ते बघ. कलावती गाताना चुकून अवरोहामध्ये कोमल ऋषभ लागला माझा. सा सा ग प ध नि ध नि ध प ग प ध प ग प ग सा. त्याच्यामध्ये रे नाहीच आहे खरा. सा ग प ध नि ध नि ध प ग प ध नि ध नि ध प ग प ध प ग प ग रे सा. सा नि ध नि रे सा धनी सा ग प ग रे सा. तो छान वाटला मला. अरे हे छान वाटतंय काहीतरी. सा ग प ध नि ध प ग प ग रे सा नि ध नि रे सा सा ग प ग प ध नि रे सा. तो फक्त अवरोहातच मी वळवून घेतला कसा ते. ध नि रे सा नि ध प ग प ध नि रे सा नि ध प ग प ध नि ध प ग प ध ध प ग प प ग रे सा. आणि मग त्याची चाल आपोआप जुळत गेली. ती कशी आहे ते बघा. पायो जी मैंने राम रतन धन पायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो, वस्तु अमोलिक दी मेरे सतगुरु, वस्तु अमोलिक दी मेरे सतगुरु, कृपा कर अपनायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो. सत की नाव केवटिया सतगुरु, सत की नाव
गपध निध निध प गपध प सतकी नाव ठेवतिया सतगुरु सतकी नाव ठेवतिया सतगुरु भवसागर तर आयो पायो जी मैंने राम रतन धन पायो पायो जी मैंने राम रतन धन पायो खर्चन कूटे चोरन लूटे खर्चन कूटे चोरन लूटे खर्चन कूटे खर्चन कूटे चोरन लूटे दिन दिन बढ़त सवायो पायो जी मैंने राम रतन धन पायो वस्तु अमोलिक दी मेरे सतगुरु वस्तु अमोलिक दी मेरे सतगुरु कृपा कर अपनायो पायो जी मैंने राम रतन धन राम रतन धन राम रतन धन पायो हा जो राग आहे हा राग काही खरंच कुठला राग असा आहे का मला काहीतरी सुचलंय याचा मी खूप शोध घ्यायचा प्रयत्न केला माझ्या एका मित्रांनी सांगितलं साऊथ इंडियामध्ये समुद्र मध्यमम नावाचा असा युधामन्यू एक राग आहे जो कलावतीमध्ये रिषभाचा प्रयोग करतात कोमल रिषभाचा चांगलं कॉम्पोजिशन एका रागात माझ्या हातून एक चांगली कलाकृती घडल्याचा आनंद दूरदर्शनवरती माझी मुलाखत झाली होती वर्षा उजगावकरने घेतली होती काही वर्षापूर्वी त्याच्यात मी हे मांडलं होतं ही रचना दूरदर्शनवरून मी गायलेलो आहे त्याचं रेकॉर्डिंग आहे तुम्हाला आवडणार असेल तर मी पाठवीन जरूर सगळ्यांसाठी आणि ते असं अजून रेकॉर्ड वगैरे काही झालं नाहीये जशी मी काही ना काही गाणी रेकॉर्ड करत असतो कसं पण होईल आज ना उद्या चांगल्या माझ्या कार्यक्रमांमधनं वगैरे मांडत असतो मी पाठव ना धन्यवाद